Good afternoon friends. During COVID-19 we conduct online lecture. तर आपण आज आपल्या पहिल्या लेक्चरला सुरुवात करणार आहे. त्या लेक्चरमध्ये आपल्याला असं पाहायचं आहे की इंट्रोडक्शन ऑफ युअर सिलेबस. नेमकं तुम्ही कोणकोणते 4 पेपर शिकणार आहात, त्या 4 पेपर शिकताना तुम्ही कोणते कन्सेप्ट यूज करणार, ते 4 पेपरमध्ये कोणकोणते कन्सेप्ट आहे, कोणकोणते फिजिकल फेनॉमेना आहे, जेणेकरून तुम्ही त्याचं ॲप्लिकेशन पाहाल आणि ॲप्लिकेशन पाहिल्यानंतर तुम्हाला पुढे कुठे यूज होणार आहे, कोणकोणत्या बेसिक एक्झाममध्ये तुम्ही त्याचा यूज करणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये. नंतरचा पार्ट आपण सिलेबसचा पार्ट पुढच्या लेक्चरपासून पाहू. तर फर्स्ट पेपर तुमचे 4 पेपर आहेत आपल्याजवळ. फर्स्ट पेपर डिस्कस केलेला आहे त्यांनी. फर्स्ट पेपर आहे तुमचा पेपर फर्स्ट सेमिस्टर थर्ड पीजी. पेपर फर्स्ट आहे तुमचा इलेक्ट्रोडायनामिक्स सेकंड. हा तुमचा या सेमिस्टरचा फर्स्ट पेपर. या फर्स्ट पेपरमध्ये तुम्हाला आठवत असेल की मी सेकंड सेमिस्टरला इलेक्ट्रोडायनामिक्स फर्स्ट पेपर हा डिस्कस केलेला आहे. आता सेकंड पेपरमध्ये थर्ड सेमिस्टरमध्ये तुम्हाला इलेक्ट्रोडायनामिक्स सेकंड हा पेपर येईल. फर्स्ट पेपर डिस्कस करत असणार तुम्ही बेसिक कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोडायनामिक्स यूज इन अवर फिजिकल ऍप्लिकेशन हे तुम्ही डिस्कस केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नाही का डिस्प्लेसमेंट करंट, वेक्टर आपण कशा प्रकारे अप्लाय करू शकतो किंवा नाही काय मॅक्सवेल इक्वेशन्स, अशा बऱ्याच काही मोठे कन्सेप्ट तुम्ही अभ्यास केलेला आहे. नंतर तुमचा पेपर येत आहे इलेक्ट्रोडायनामिक्स सेकंड. इन पेपर वी डिस्कस electric and magnetic field, what is their application, the charge particle, how behavior in electrical and magnetic field, their equations, या सगळ्या गोष्टी आपण डिफाइन करणार आहे. पहिला युनिट आहे तुमचा या पेपर मध्ये. युनिट फर्स्ट मध्ये तुम्ही डिस्कस करणार आहात युनिट फर्स्ट मध्ये इलेक्ट्रोडायनामिक्स 2 च्या वेव्ह इक्वेशन फॉर इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड इन फ्री स्पेस. फ्री स्पेस मध्ये वेव्ह इक्वेशन काढणार आहे तुमचं इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड बद्दलचं. नंतर सेकंड युनिट आहे तुमचं. सेकंड युनिट मध्ये डिस्कस करणार आहात तुम्ही युनिट सेकंड. या सेकंड युनिट मध्ये तुम्ही हाऊ चार्ज पार्टिकल बिहेवियर इन इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड काय असतं, डिफ्युजन अक्रॉस मॅग्नेटिक फील्ड, टाइम व्हॅरिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे नेमका दुसरा युनिट तुमचा बेस आहे इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड वर. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड आपण कोणकोणते पार्टिकल जर इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड मध्ये पुट केले तर आपल्याला कोणकोणते ऍप्लिकेशन भेटतात, हे सगळ्या गोष्टी आपण स्टडी करणार आहे इलेक्ट्रोडायनामिक्स 2 च्या सेकंड युनिट मध्ये. थर्ड युनिट तुमचं बेसिस ऑन थर्ड युनिट आहे तुमचं प्लाझ्मा फिजिक्स. प्लाझ्मा फिजिक्स वर थर्ड युनिट बेस केलेला आहे त्यांनी. फोर्थ युनिट आहे तुमचं ऑसिलेशन, इलेक्ट्रोप्लाझ्मा वेव्ह, अप्रॉक्सिमेशन, इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रॉन ऑसिलेशन, परपेंडिक्युलर टू दी, असं बरेच काही पॉईंट तुमचे फोर्थ युनिट मध्ये सुद्धा आपण डिस्कस करणार आहे. युनिट 4 बेसिस ऑन प्लाझ्मा इक्वेशन्स इन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. युनिट 5 आहे तुमचं हायड्रोमॅग्नेटिक वेव्ह, मॅग्नेटोसोनिक अँड अल्फॉन वेव्स, सीएमए डायग्राम, अशा प्रकारे तुमचं इलेक्ट्रोडायनामिक्स कंडक्ट केलेलं आहे. युनिट 5 आहे तुमचं प्लाझ्मा वेव्ह. युनिट 5 अशा प्रकारे तुमचं थर्ड सेमिस्टरचा फर्स्ट पेपर कंडक्ट केलेला आहे त्यांनी इलेक्ट्रोडायनामिक्स सेकंड. युनिट फर्स्ट सेकंड 3 असे 5 युनिट्स आहेत. त्या 5 युनिट्स मध्ये तुम्ही जे काही बेसिक कन्सेप्ट सेकंड सेमिस्टरला अभ्यास केलेला आहे त्याचा यूज करून तुम्हाला इलेक्ट्रोडायनामिक्स सेकंड हा पेपर अभ्यास करायचा आहे. नंतरचा पेपर आहे तुमचा पेपर सेकंड. पेपर सेकंड आहे तुमचा स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स. कोणता आहे, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स. स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स. स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स. स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स मध्ये फर्स्ट युनिट बेस्ड ऑन फर्स्ट युनिट बेस केलेलं आणि कोणत्या कंडिशनवर आहे, स्पेसिफिकेशन ऑफ स्टेट्स, फेज स्पेस,
तुमचं नाही का आणखी जे तुम्ही एन्सेम्बल्स पाहता, एन्सेम्बलची 3 टाईप असते, ती तुम्ही अभ्यास करणार आहात. कॅनॉनिकल अँड ग्रँड कॅनॉनिकल एन्सेम्बल्स, मायक्रो कॅनॉनिकल एन्सेम्बल्स. नंतर पाहणार आहात तुम्ही पार्टिशन फंक्शन काय आहे, त्याचे नेमकं यूज काय आपल्या स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स मध्ये. हे स्पेस, युनिट सेल याच्यामध्ये तुम्ही डिस्कस करणार आहात फर्स्ट युनिट मध्ये. युनिट सेकंड आहे तुमचा ऑन बेस ऑन युनिट सेकंड बेस ऑन युअर क्वांटम स्टॅटिक्स. क्वांटम स्टॅटिक्स युनिट सेकंड स्टॅटिक्स, क्वांटम स्टॅटिक्स. अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. याच्यामध्ये तुमचे जे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन या सगळ्या याची क्वांटम नंबर आपण डिस्कस करणार आहे. या युनिटमध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट रिगार्डिंग टू युअर पॉसिबिलिटीज इन क्वांटम मेकॅनिक्स. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला अप्रॉक्सिमेशन येतील वेगवेगळे, बॉर्न अप्रॉक्सिमेशन. नंतर तुम्ही डिस्ट्रीब्युशन अभ्यास करणार आहे. याच्यामध्ये मेजर टॉपिक आहे तुमचा डिस्ट्रीब्युशन. याच्या पहिले नक्कीच अभ्यास केलेला असेल डिस्ट्रीब्युशन तुमचं बोझ-आइन्स्टाईन डिस्ट्रीब्युशन, नंतर आयडियल बोझ गॅस इक्वेशन, नंतर फर्मी डिरॅक डिस्ट्रीब्युशन. अशा प्रकारचे तुम्ही जे पॉइंट आहे तुम्ही या सेकंड युनिट मध्ये स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सच्या सेकंड युनिट मध्ये तुम्ही डिस्कस करणार आहात. थर्ड युनिट आहे तुमचं बेसिस ऑन. थर्ड युनिट इट इज बेस्ड ऑन युअर आयडियल फर्मी डिरॅक इक्वेशन. आयडियल गॅस पर आहे, आयडियल गॅस. कोणती इक्वेशन मध्ये तुमचं बेसिस ऑन आयडियल गॅस. या आयडियल गॅस मध्ये तुम्ही फ्री इलेक्ट्रॉन मॉडेल अँड इलेक्ट्रॉन इमिशन, डायटोमिक इमिशन, इलेक्ट्रॉन कशा प्रकारे जे काही आपण हीट त्याच्यावर रेडिएट करू दे इमिट करत असतं, या सगळ्या गोष्टी आपण या थर्ड युनिट मध्ये अभ्यास करणार आहे. नंतर तुमचे एक मेजर एक पॉइंट आहे स्पेसिफिक हीट म्हणून. स्पेसिफिक हीट हे सुद्धा तुम्ही अभ्यास करणार आहात. आपण फक्त तुमचं या लेक्चर मध्ये पाहणार आहे नेमकं कोणत्या प्रकारचे तुम्ही कन्सेप्ट, कोणत्या प्रकारचे पेपर या थर्ड सेमिस्टर मध्ये तुम्ही अभ्यास करणार आहात. तर पेपर फर्स्ट सांगितलं मी तुम्हाला इलेक्ट्रोडायनामिक सेकंड, व्हॉट इज युअर बेसिक आयडिया. तुम्ही एका सेकंड सेमिस्टर मध्ये पाहिलेलं आहे इलेक्ट्रोडायनामिक्स फर्स्ट मध्ये. आता सेकंड मध्ये त्याचं अप्लाइड नॉलेज काय आहे या सगळ्या गोष्टी आपण या पेपर मध्ये डिस्कस करणार आहे. सेकंड पेपर आहे तुमचं स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स. याच्यामध्ये तुम्ही फेस स्पेस, ट्रॅजेक्टरी, ड्युअलिस्ट थेरम हे सगळ्या गोष्टी या सेकंड पेपर मध्ये तुम्ही डिस्कस करणार आहात. युनिट फर्स्ट मध्ये फेस स्पेस, ट्रॅजेक्टरी अँड डेन्सिटी ऑफ स्टेट्स हे काय आहे तुम्ही डिस्कस करणार. युनिट सेकंड मध्ये आहे तुमचं क्वांटम स्टॅटिस्टिक्स, बोझ-आइन्स्टाईन डिस्ट्रीब्युशन, फर्मी डिरॅक डिस्ट्रीब्युशन, पार्टिशन फंक्शन. हे मेजर जे आहे तुम्हाला जेणेकरून सेट आणि नेट मध्ये यूज होईल हे कन्सेप्ट तुम्ही या पेपर मध्ये अभ्यास करणार आहे. नंतर तुमचं फोर्थ युनिट आहे युनिट 4. तुम्ही जो पेपर अभ्यास केला होता फर्स्ट सेमिस्टर मध्ये, सॉरी सेकंड सेमिस्टर मध्ये सॉलिड स्टेट फिजिक्स म्हणून, त्या सॉलिड स्टेट फिजिक्स मध्ये जे काही कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला पुन्हा या युनिट मध्ये यूज होणार. नंतर युनिट फिफ्थ आहे तुमचं इंट्रोडक्शन टू नॉन इक्विलिब्रियम प्रोसेस. युनिट फर्स्ट फिफ्थ आहे तुमचं जे काही प्रोसेस आहे इक्विलिब्रियम प्रोसेस, नॉन इक्विलिब्रियम प्रोसेस, डिफ्युजन इक्वेशन या सगळ्या गोष्टी तुम्ही युनिट फिफ्थ मध्ये डिस्कस करणार आहात. असे तुमचे 2 पेपर झालेले आहेत इलेक्ट्रोडायनामिक सेकंड आणि स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स. इलेक्ट्रोडायनामिक सेकंड मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला 2 पेपर मध्ये तुम्ही काय काय डिस्कस करणार आहात, काय काय ऍप्लिकेशन आहेत या सगळ्या गोष्टी तुम्ही इन ब्रीफ नाही का तुमचे जसे जसे लेक्चर पुढे जातील तसं तुम्हाला या दोन्ही पेपर समजत जाईल. आता तुमचे आणखी 2 पेपर आपण डिस्कस करणार आहे. नंतरचा तुमचा नेक्स्ट पेपर आहे पेपर थर्ड. पेपर थर्ड आहे तुमचा ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स. हा पेपर मी शिकवणार आहे. या पेपर मधला फर्स्ट युनिट मी तुम्हाला शिकवणार आहे. युनिट फर्स्ट शिकवणार आहे तुम्हाला मी वेक्टर ॲटम मॉडेल, वेक्टर atom model and quantum number. युनिट फर्स्ट या युनिट मी शिकवणार आहे तुम्हाला. युनिट मध्ये वेक्टर ॲटम मॉडेल काय आहे, नेमकं ॲटम कोणत्या बेसिसवर आपण डिस्कस केलेलं आहे
हे सगळ्या गोष्टी आपण या फर्स्ट युनिट मध्ये पाहणार आहे. युनिट सेकंड आहे तुमचं युनिट सेकंड झीमन इफेक्ट, स्टार इफेक्ट. नेमके इमिशन स्पेक्ट्रा कशा प्रकारे आपल्याला भेटतो हायड्रोजन ॲटमचं, आणखी जे आपण ॲटम कन्सिडर करणार आहे त्याचे स्पेक्ट्रल लाईन्स कोणकोणत्या प्रकारे ड्रॉ होतात, सोडियम B1 B2 लाईन, या सगळ्या गोष्टी आपण या सेकंड युनिट मध्ये डिस्कस करणार आहे. युनिट थर्ड आहे तुमचं युनिट थर्ड, जी काही तुमची सिरीज आहे ती सिरीज आपण डिस्कस करणार आहे. याच्यामध्ये LS कपलिंग, JJ कपलिंग, पॅस्टन बॅटरी, या सगळ्या गोष्टी या युनिट मध्ये आपण डिस्कस करणार आहे. युनिट थर्ड मध्ये युनिट फोर्थ आहे तुमचं युनिट फोर्थ मध्ये हा एक बेसिक युनिट आहे. कन्सेप्ट शिकण्यासाठी बेसिक्स मध्ये कोणकोणते कन्सेप्ट आपण यूज करतो, मॉलिक्यूलच्या बेसवर आहे. मॉलिक्यूल्स, या मॉलिक्यूल्स मध्ये नेमकं आपण डायटोमिक मॉलिक्यूल, ट्रायटोमिक मॉलिक्यूल, मोनोएटॉमिक मॉलिक्यूल कशा प्रकारे त्याचं स्पेक्ट्रा आपण काढतो, इमिशन स्पेक्ट्रा, ऑब्झर्वेशन स्पेक्ट्रा, या सगळ्या गोष्टी आपण युनिट फोर्थ मध्ये शिकणार आहे. आणि फिफ्थ आहे तुमचं बेसिस ऑन त्याचं व्हायब्रेशनल. युनिट फिफ्थ ही तुमचे तीन टाइप आहे स्पेक्ट्रा, व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा, रोटेशनल स्पेक्ट्रा. ही स्पेक्ट्रम लाईन आहे, स्पेक्ट्रल्स लाईन्स. अशा प्रकारे आपण मॉलिक्यूलचे ड्रॉ करू शकतो. या सगळे कन्सेप्ट आपण या पेपर थर्ड मध्ये पाहणार आहे, ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स मध्ये. On which basis it is used, what is their application, what may be the criteria used in our next exam like SET, NET, JAC, GATE, अशा आपण एक्झाम मध्ये याच्यातले बरेचसे बेसिक कन्सेप्ट आपण यूज करणार आहे. याच्यामध्ये पहिले मी तुम्हाला मी शिकवणार आहे युनिट फर्स्ट आहे तुमचं व्हेक्टर ॲटम मॉडेल अँड क्वांटम नंबर. त्याच्यावर आपण एक शेवटचा पेपर तुमचं जे काही तुम्ही स्पेशलायझेशन घ्याल कंडेन्स मॅटर, तो पेपर राहणार आहे तुमचा. कंडेन्स मॅटर सांगा किंवा लेझर वगैरे जे तुम्ही स्पेशलायझेशन निवडाल त्या स्पेशलायझेशनवर तुमचा फोर्थ पेपर डिपेंड असणार. हे मेजर तुमचे 4 पेपर आहे या सेमिस्टरला तुम्हाला डिस्कस करायचं आहे. इलेक्ट्रोडायनामिक्स, नंतर तुमचं स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स, आणि नंतर तुमचा ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स, आणि शेवटचं तुमचं कंडेन्स मॅटर. ओके, तर आपण पहिले युनिट डिस्कस करणार. तुमचं पहिले युनिट बद्दलची एक जनरल आयडिया तुम्हाला मी डिस्कस करून सांगतो की नेमकं आपण कोणत्या बेसिसवर युनिट डिस्क्राइब करणार आहे. व्हेक्टर ॲटम मॉडेल अँड क्वांटम नंबर. नेमकं क्वांटम नंबर कोणकोणते तुम्ही आतापर्यंत पाहिले असेल. N प्रिन्सिपल क्वांटम नंबर, L ऑर्बिटल क्वांटम नंबर, M मॅग्नेटिक मोमेंट क्वांटम नंबर, S स्पिन